श्री स्वामी समर्थ. नवनाथ पारायण पूजा मांडणी. पूजा साहित्य संकल्प कसा करावा, संपूर्ण सविस्तर माहिती. नवनाथ पारायण करायचे ठरले तर पूजेसाठी अनेकानेक वस्तू उपलब्ध नसल्यास आपल्याला पारायण करायला बसता येणार नाही, असा विचार कृपया कुणीही मनात आणू नये. कारण ईश्वराला नेहमी साधी भोळी सेवा प्रिय असते. सर्वच वस्तू उपलब्ध होणे शक्य नसल्याने थोड्या सामग्रीमध्ये आपल्याला पूजन कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे साधी व सोपी पूजन मांडणी सांगितलेली आहे. आपण हे नवनाथ पारायण जग कल्याणार्थ करत आहोत. पूजन सामग्री: नवनाथ महाराजांचा फोटो, कलश, बेल, तुळशीची पाने, नागवेल, आंबा पाने 6, सुपारी 1, रांगोळी, हळद, कुंकू, काळा बुक्का, अगरबत्ती, धूप, दिवा, सदैव तेवता, सुगंधी फुले उपलब्ध झाल्यास. पूजन मांडणी: सकाळी 7 वाजता स्नान करून पुढील पूजन मांडणी करावी. एका चौरंगावर नवनाथ महाराजांचा फोटो व कळस मांडणी केली की उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन संकल्प उच्चार करून ताम्हनात पाणी सोडावे. गणेश स्वरूप म्हणून एका सुपारीचे पूजन करावे आणि त्याच सुपारीवर नवनाथ पूजन करावे. नवनाथ गायत्री मंत्र प्रत्येकी 9 वेळा बोलून हळद, कुंकू, फुले, तुळशीपत्र किंवा बेलपत्र वाहावे. दिवा, अगरबत्ती आणि धूप फोटो स्वरूप नवनाथ महाराजांना दाखवावे. पूजेच्या चौरंगाच्या अगदी समोरच एका छोट्या पाटावर शुभ्र वस्त्र ठेवून त्यावर नवनाथ ग्रंथ ठेवावा. पूजेच्या चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. त्यानंतर आपल्या कुलदैवत, कुलस्वामिनी, इष्टदेव, गुरुदेव यांचे स्मरण करून त्यांना वंदन करून नवनाथ भक्तिसार पोथी वाचन सुरू करावे. नवनाथ गायत्री मंत्र खाली दिलेल्याप्रमाणे म्हणावा. संकल्प क्रमांक 1. हे नवनारायणा, आज तुम्ही माझ्याकडून नवनाथ पारायण सेवा करून घेत आहात. आदिनाथा, दिगंबरा, कृपाळा, तुमच्याच कृपाशीर्वादाने हे नवनाथ पारायण जनकल्याणासाठी तुम्हीच करून घेत आहात. हे नवनाथा, तुम्ही सेवा काळात प्रकट होऊन जनकल्याणार्थ उचललेला विडा पूर्णत्वास न्यावा. तरी तुम्हीच माता पिता स्वरूपाने आमची सेवा रुजू करून घ्यावी. श्री नवनाथार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. किंवा संकल्प क्रमांक 2. हे पूर्ण परब्रह्म, आद्य, महान, महादेवता, तुमचं मूळ स्वरूप ज्योतिर्मय एकच आहे. त्या ज्योती स्वरूपाला वंदन करून आपल्याच अवतार कार्यातील नवनाथ महाराजांचे पारायण जनकल्याणार्थ हेतूने आम्ही संपूर्ण अंतःकरणापूर्वक करत आहोत. हे त्रिकालदर्शी स्वरूपा पारायण जरी आम्ही करत असलो तरी करता तुम्हीच आहात. आपण सहाय्य राहून आमचे अज्ञान दूर करून सेवा रुजू करून घ्यावी. नवनाथार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. किंवा संकल्प क्रमांक 3. हे ईश्वरा, नवनाथ महाराज व 84 सिद्धांना वंदन करून आम्ही जनकल्याणार्थ हेतू प्रीत्यर्थ नवनाथ पारायण सेवा करत आहोत. आपल्या कृपाशीर्वादानेच हे शक्य होत आहे. सद्गुरु राया, आपल्याच सहाय्याने आम्ही ही पारायण सेवा पूर्णत्वाला घेऊन जात नाथचरणी सेवा
समर्पित करत आहो. नवनाथार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. संकल्प असा करावा. उजव्या हातावर पळीने पाणी घेऊन वरीलपैकी कोणताही एक संकल्प पूर्ण म्हणून ताम्हणात पाणी सोडावे. ताम्हणातील पाणी तुळशी अथवा तत्सम वृक्षाला घालावे. विशेष टीप: जर वरील सर्व पूजा सामग्री यथावकाश उपलब्ध होत नसेल तर तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या थोडक्या सामग्रीनुसार, म्हणजे जे पूजेचे साहित्य तुम्हाला उपलब्ध असेल, अगदी तेवढ्या साधनामध्येही तुम्ही पूजा मांडू शकता. यात फक्त तुमचे भावपूर्ण समर्पण नाथांच्या चरणी असणे आवश्यक आहे. अगदी सर्वच साहित्य उपलब्ध झाल्याशिवाय माझे पूजन पूर्ण होणार नाही असा भाव मनात किंचितही येऊ देऊ नका. ही सर्व नवनाथ सेवकांना नम्र विनंती. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.